ठरलं तर मग या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे अपडेट जाणून घेऊया आपल्या आजच्या ह्या व्हिडिओमध्ये. चला तर मग प्रेक्षकांनो सुरुवात करूया आपल्या आजच्या व्हिडिओला. आणि इथे आपण पाहूया की कशा पद्धतीने आता अस्मिताचं बाळ प्रियाच्या मदतीने साक्षी पळवून नेणार आणि दुसऱ्या बाजूला सायलीसमोर एका खूप मोठ्या सत्याचा रहस्याचा उलगडा होणार. आता नेमकं कसं कसं आणि काय काय घडतं ह्या सर्व गोष्टी पाहण्यासाठी आपला हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर आता आपण इथे पाहतोय की सचिन हा आता काय करतो, त्याच्या मनामध्ये विचार येतो की जर चुकून मला साक्षीने फोन केला आणि अस्मितासमोर माझा फोन वाजला आणि तिने तो फोन पाहिला तर मात्र सगळीच गफलत होऊन जाईल. आधीच एक तर घरातले सगळेजण माझ्यावरती नाराज आहेत. कसाबसा करून काही करून मी अस्मिताचा विश्वास मिळवलेला आहे आणि आता मला कुठल्याही परिस्थितीत तो गमवायचा नाही आहे. मग त्यासाठी अगदी मला साक्षीला ब्लॉक करावं लागलं तरीही चालेल. तसंही आता तिच्याकडनं तर पैसे काढून झालेले आहेत, आता मला अस्मिताकडनं पैसे उकळायचे आहेत. मग आता सचिन काय करतो, सचिन काही दिवसांकरता साक्षीचा नंबर ब्लॉक करतो जेणेकरून साक्षीचे त्याला फोन वगैरे येऊच नाही. मग आता इकडे सचिन हा त्याच्या फोनमधला साक्षीचा नंबर सुरू करून साक्षीला एकदाही काहीही फोन मेसेज करत नसतो जेणेकरून अस्मिताला त्याच्यावरती अजिबातच संशय वगैरे येऊ नये. तो अस्मिताबरोबर आणि तिच्या बाळाबरोबर खूप चांगला वागण्याचं नाटक करत असतो. तो किती चांगला बाप आहे हे प्रत्येक पदोपदी तो अस्मिताला भासवून देत असतो जेणेकरून त्याला जेव्हा कुणी घराच्या बाहेर वगैरे काढण्याचा प्रयत्न करेल तेव्हा अस्मिताने नेहमीप्रमाणे त्याची बाजू घ्यावी आणि त्याला घरामध्ये राहण्याची संधी मिळावी. मग दुसऱ्या बाजूला इकडे आता साक्षीला तर सचिनच्या शिवाय राहणं खूपच जास्त अवघड चाललेलं असतं. ती म्हणत असते मला वाटलं होतं सचिन मला एक तरी फोन करत जाईल दिवसातनं, पण सचिन मला एकही फोन करत नाही आहे. असं कसं चालेल, मी सचिनच्या शिवाय नाही राहू शकत आणि त्यात तर तो त्या अस्मिताच्या घरी गेला आहे त्यामुळे तर मला आणखीनच जास्त काळजी वाटते. असं झालं आहे की सचिनला जावं आणि भेटावं, घट्ट मिठी मारावी, पण मी असं काहीही करू शकत नसले तरी कमीत कमी मी त्याला फोन तर करू शकते ना. मग साक्षी ही आता सचिनला कॉल करू लागते पण आता सचिनचा फोन हा लागत नसतो. आपण ज्या क्रमांकाशी संपर्क करू इच्छिता तो सध्या बंद आहे असं सतत साक्षीला सांगितलं जात असतं. आता हे बऱ्याच वेळा ऐकून मग मात्र साक्षीचं डोकं फिरतं आणि साक्षी ही म्हणत असते याचा अर्थ पुन्हा ह्या सचिनने मला ब्लॅकलिस्टला टाकलेलं आहे. ह्याची एवढी हिंमत की ह्याने मला ब्लॉक केलं, मला ब्लॅकलिस्टला टाकलं. नाही काहीही झालं तरी मी हे खपवून घेणार नाही. सचिनने माझ्याकडनं पैसे घेतले, माझ्याशी गोड बोलला आणि आता मी फोन करते तर साधा माझा फोनही घेत नाही आहे. असा कसा वागू शकतो हा असा नेमका कसा आहे? मला ह्याच्याबरोबर बोललंच पाहिजे असा विचार करत आता ती हे सगळं सांगायला प्रियाला कॉल करते आणि ती प्रियाला रिक्वेस्ट करते की प्लीज माझं सचिनबरोबर बोलणं करवून दे. आता इकडे प्रियाने कालच त्या दोघांचं बोलणं करवून दिलेलं असतं. प्रियाला वाटलेलं असतं की मी जर ह्यांचं बोलणं करून दिलं तर मग सचिन मला काहीतरी पैसे वगैरे देईल, पण पैसे वगैरे सचिनने काहीही प्रियाला दिलेलं नसतं. त्यामुळे मग प्रिया आता मनात विचार करते अरे मी थोडी रोज तुमचं बोलणं फुकट करून द्यायला टेलिफोन बूथ उघडलं आहे, मला काय गरज आहे तुमचं बोलणं करवून देण्याची. इकडनं साक्षी रिक्वेस्ट करते प्रिया प्लीज एक दिवस आमचं बोलणं करून दे ना. त्यावर ती म्हणते अगं साक्षी रोज काय तुला सचिनबरोबर बोलायचं असतं. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुला सांगू का, सचिनला तुझी इकडे आठवणही येत नाही आहे आणि तू मात्र बिचारी तिकडे सचिनच्या आठवणींमध्ये झुरत आहेस. अगं तुला माहिती आहे का सचिन इकडे मस्त निवांत त्याच्या बायकोबरोबर आणि बाळाबरोबर रमलाय. अस्मिता म्हणते काय बाळ, त्याबरोबर प्रिया म्हणते हो बाळ. अरे देवा, म्हणजे तुला सचिनने काहीच सांगितलं नाही आहे का? अगं अस्मिताची डिलिव्हरी झाली, तिला मुलगा झाला. अगं ज्या दिवशी तुला आणि सचिनला सायलीने पाहिलं होतं की नाही त्याच दिवशी अस्मिताला हे सगळं कळालं आणि तिला खूप मोठा धक्का बसला.
मग ह्या सगळ्या सुभेदारांनी तिला तशाच अवस्थेत हॉस्पिटलमध्ये नेलं आणि तिकडेच लगेचच तिची डिलिव्हरी झाली आणि तिला मुलगा झाला. आणि आता मस्त तो सचिन त्याच्या बाळात रमलाय. अगं बाळाला एक क्षणही तो त्याच्या नजरेची आड करत नाही आहे, खालीच ठेवायला मागत नाही आहे, कोणाला म्हणून देत नाही आहे बाळ तो हातामध्ये घ्यायला. त्याबरोबर आता हे सगळं ऐकल्यावर मग आता साक्षी फोन ठेवून देते आणि आता साक्षी विचार करते, ह्याचा अर्थ सचिन पुन्हा माझ्याशी खोटं बोलला, सचिनने मला फसवलं, सचिनला त्याच्या बायकोकडे आणि बाळाकडे परत जायचं होतं म्हणून सचिनने मला कारणं दिली, मला खोटं सांगितलं. नाही नाही नाही, काहीही झालं तरी मी हे सगळं होऊ देणार नाही. माझं सचिनवर प्रेम आहे, सचिन माझा आहे, माझा होता आणि माझाच राहिला पाहिजे. सचिनला माझं करून ठेवण्यासाठी मी कुठल्याही थराला जाऊ शकते, मला काहीही करावं लागलं तरीही मी करू शकते. सचिन फक्त माझा आहे आणि फक्त माझाच राहिला पाहिजे. जर सचिन मला परत मिळवायचा असेल तर मला त्या अस्मिताचं आणि त्या सचिनचं बाळ माझ्या ताब्यात घ्यावं लागेल. जेव्हा सचिनचं बाळ माझ्या हातात असेल तेव्हा सचिन आपोआपच धावत पळत माझ्याजवळ येईलच. मग आता पुन्हा एकदा साक्षी प्रियाला फोन करते आणि ती आता प्रियाला म्हणत असते, मला तुझी एक मदत हवी आहे. प्रिया म्हणते, काय? मग साक्षी सांगू लागते, तुला माहिती आहे प्रिया, मला जे हवं आहे ते मिळवण्यासाठी मी कोणत्याही थराला जाऊ शकते आणि आता मला तेच करायचं आहे. त्यावर प्रिया म्हणते, म्हणजे नेमकं तुझ्या मनात तरी काय सुरू आहे? त्यावर मग लगेच साक्षी म्हणते, मला त्या अस्मिताचं बाळ पळवायचं आहे. त्यावर हे ऐकून प्रियाला खूप मोठा धक्का बसतो. प्रिया म्हणते, काय? तुला वेडबीड लागलं आहे का? अगं हे कोणाला कळलं तर? त्याबरोबर मग आता साक्षी इकडनं म्हणते, काळजी करू नकोस, कोणाला कळणारही नाही मी तिकडे येऊन कधी बाळ गायब केलं ते. फक्त मला तुझी मदत हवी आहे. घरातलं कोण किती वाजता कुठे असतं, कोण कधी काय करत असतं, ह्या सर्व गोष्टींची माहिती तू मला पुरव. जर तू मला योग्य ती माहिती देत राहिलीस तर कोणाला कळणारही नाही आणि अस्मिताचं बाळ गायबही होईल. त्याबरोबर मग इकडे आता प्रिया विचार करते, साक्षीने जो प्लॅन बनवला आहे तो फारही काही वाईट नाही आहे. तसंही अर्जुन सायली सध्या माझ्याबद्दल पुरावे शोधण्यात खूपच जास्त व्यस्त झालेले आहेत. जर अस्मिताचं बाळ चोरीला गेलं, गायब झालं तर हे दोघंजणं त्या बाळाला शोधण्यामध्ये व्यस्त होऊन जातील आणि तसंही ह्या सगळ्या घरच्यांनी मिळून मला त्या बाळाची आया बनवलेलं आहे. माझ्याही जीवाला जरा शांती येईल. मग प्रिया साक्षीला म्हणते, ठीक आहे साक्षी, तू जसं म्हणशील तसं. तुला अस्मिताचं बाळ गायब करायचं आहे ना, तू कर, मी तुझी मदत करेन. अगं मग दुसरा मुहूर्त चांगला कशाला शोधायचा? उद्याचा मुहूर्त खूप शुभ आहे. त्यावर साक्षी म्हणते, मुहूर्त? त्यावर प्रिया म्हणते, हो, बाळाचं बारसं करण्यासाठी घरच्यांनी शुभ मुहूर्त धरला आहे ना, म्हणून म्हणते त्याच मुहूर्तावर आपण बाळाला किडनॅप करायचं. तसंही उद्या बाळाचे लाडके मामा मामी सायली आणि अर्जुन हे दोघंजणं घरामध्ये सजावटीच्या डेकोरेशनच्या कामात व्यस्त असतील. त्या बाळाचे आजी आजोबा पाहुण्या राहुण्यांचं स्वागतागत करण्यामध्ये व्यस्त असतील. अश्विनला मी माझ्याबरोबर ठेवेन आणि ती विमल ती तर घरातल्या बाकीच्या कामांमध्ये व्यस्त असेल. अस्मिता ती तर नटण्या मुरडण्यात व्यस्त असेल आणि सचिन हा तिच्याभोवती गोल 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 फिरण्यात व्यस्त असेल. त्यावेळी बाळ एकटंच राहील आणि तेव्हा तू बाळाला अगदी सहज गायब करू शकतेस. काय वाटतं तुला? उद्याचा मुहूर्त कसा आहे मग? त्याबरोबर मग आता इकडे लगेचच साक्षी म्हणते, ठीक आहे अस्मिता, ठरलं तर मग उद्या मी येऊन त्या अस्मिताच्या आणि सचिनच्या बाळाला कायमचं त्यांच्यापासून दूर करणार. सचिनला मिळवण्यासाठी मी काहीही करू शकते, म्हणजे अगदी काहीही करू शकते. आता तरी तुला पटलं ना माझं सचिनवर किती खरं प्रेम आहे ते? एवढं बोलून मग आता साक्षी फोन ठेवून देते. त्यानंतर मग ती आता विचार करते की पण बाळ पळवायला मी कशी जाऊ सुभेदारांच्या घरात? जर मला कोणी ओळखलं तर खूप मोठी गडबड होऊन जाईल. त्याबरोबर दुसऱ्या बाजूला आता इकडे बारशाच्या दिवशी पूर्णाजी सायली आणि अर्जुनला, त्याचबरोबर अश्विनला, चैतन्याला, प्रियाला, कल्पनाला, प्रतापला सगळ्यांना सांगत असतात की हे बघा, प्रत्येकाने आपापली कामं चोख करा. सायली म्हणत असते, पूर्णाजी तुम्ही काहीही काळजी करू नका, डेकोरेशन वगैरेची सगळी तयारी कालच झालेली आहे. जेवण बनवणारे जे कोणी लोक होते ते सुद्धा आलेले आहेत. सगळं अगदी सादर संगीत आणि उत्तम होणार आहे. तर आता इकडे अस्मिता बाळाला छान तयार करते आणि त्यानंतर बाळ आता झोपी जातं.
बाळ झोपी जातं. त्यामुळे मग अस्मिता विचार करते की चला आपणही जरा बाहेरून जाऊन तयारी बघून यावी. ती सचिनला म्हणते, सचिन जा तू बाहेर तयारी बघ, मी बाळाला घेऊन इथेच थांबते. सचिन म्हणतो, नाही नको, मला बाहेर कोणी म्हणजे त्यांच्यात मिसळून देणारच नाही. सगळेजण मला एकटं राहू देतील आणि मला वाईट वाटेल. अस्मिता म्हणते, असं काही होणार नाही, चल मी येते तुझ्याबरोबर. सचिन म्हणतो, अगं पण बाळ. अस्मिता म्हणते, अरे बाळ तसंही झोपलेलं आहे आणि जर बाळ उठलं तर त्याच्या रडण्याच्या आवाजाने आपण लगेच येऊ की आतमध्ये. चल आणि मधनं आपण लक्ष ठेवूच. मग आता अस्मिता आणि सचिन हे दोघंही जण बाळ झोपलेलं असतं त्याला तसंच झोपून ठेवतात आणि बाहेर निघून जातात. त्याबरोबर आता प्रियाचं तर ह्या सर्व गोष्टींकडे अगदी बारीक लक्ष असतं. मग प्रिया आता, अरेच्या इथे पाळण्याला लावायला आणखीन फुलं हवी आहेत ना, मी आलेच हा मागच्या बाजूने घेऊन, असं म्हणत फुलं आणण्याच्या बहाण्याने बाजूला येते आणि आता ती लगेच साक्षीला कॉल करते आणि साक्षीला सांगते, साक्षी नामीच संधी चालत आलेली आहे. आता बाळाच्या खोलीमध्ये कोणीही नाही आहे, बाळ एकटंच आहे. घरातले सगळे सदस्य हॉलमध्ये काम करण्यामध्ये व्यस्त आहेत आणि सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे खोलीत बाळ झोपलं आहे. मी एक काम करते, अस्मिताच्या खोलीची खिडकी बाहेरच्या बाजूची उघडी ठेवते, तू पटकन ये आणि खिडकीतनं बाळ घेऊन जा. त्यावर साक्षी ठीक आहे म्हणते. मग साक्षीने एक काळ्या रंगाचा बुरखा घातलेला असतो आणि आता ती एक रिक्षा घेऊन आता ती सुभेदारांच्या घराबाहेर येते. त्या रिक्षावाल्याला ती तिथेच लांबच जरा उभं राहायला लावते. त्यानंतर मग ती आता घरात अलगद दबक्या पावलांनी गेटच्या आत येते आणि आता ती अस्मिताच्या रूममध्ये प्रियाने जी खिडकी उघडी ठेवलेली असते त्या खिडकीतून आत येते आणि आता झोपलेल्या बाळाला अलगद उचलते आणि आता ती म्हणत असते की सचिन, आता तुझा खेळ कायमचा संपला. मला फसवत होतास ना, तुला काय वाटलं मी तुला असा सहजासहजी सोडून देईन? नाही सचिन, तू खूप मोठी चूक करत होतास. आता तुला कळेल ही साक्षी काय करू शकते. आणि मग ती बाळाला घेऊन तिकडनं निघून जाते. त्याबरोबर आता सायली ही सगळी तयारी वगैरे करून झाल्यावर मग आता ती अस्मिताला म्हणत असते, अस्मिताताई जा बाळाला घेऊन या. अहो अनायसे आता सगळी तयारी तर करून झालेली आहे. त्याबरोबर अस्मिता म्हणते, हो लगेच घेऊन आले हा. आणि मग ती आता बाळाला आणण्यासाठी रूममध्ये जाते. त्यावेळी तिला दिसतं की पाळण्यातलं बाळ पाळण्यात नाही आहे, बाळ गायब झालं आहे. आता हे बघून अस्मिता चांगलीच घाबरते आणि आता ती ओरडत बाहेर येते, माझं बाळ खोलीत नाही आहे, माझं बाळ खोलीत नाही आहे. आता अस्मिता हे असं ओरडत आल्याबरोबर सगळेच जण घाबरतात. अस्मिता म्हणत असते, माझं बाळ कुठे गेलं, कुठे असेल माझं बाळ? आणि मग आता ती म्हणत असते, मॉम डॅड माझं बाळ कुठे आहे? मॉम डॅड अहो काहीतरी बोला ना, माझं बाळ. त्याबरोबर सायली म्हणते, अस्मिताताई अहो असं कसं होईल, तुम्हीच बाळाला खोलीत झोपून आला होतात ना, थांबा मी बघते. आणि मग सायली आता धावतच रूममध्ये जाते, खोलीमध्ये शोधते पण खोलीत बाळ कुठेच नसतं. आता खोलीतलं बाळ गायब झाल्यामुळे सगळ्यांनाच खूप जास्त टेन्शन आलेलं असतं. आता सगळेजण म्हणत असतात, कसं होईल असं, बाळ गायब कुठे होईल आणि कसं होईल, हे सगळं कुणी केलं असेल, कसं केलं असेल, सगळ्यांनाच आता टेन्शन आलेलं असतं. त्यावेळी आता अर्जुन हा लगेचच म्हणू लागतो, मला तर ह्या सचिनवरतीच डाऊट आहे, हे सगळं ना ह्या सचिननेच केलेलं असणार. अस्मिताई मी तुला म्हणत होतो या सचिनवरती एवढा आंधळा विश्वास नको ठेवूस, नको याला घरात घेऊस, पण तू माझं ऐकलं नाहीस, तू याला घरात घेतलंस आणि बघ लगेच हे बाळाच्या बाबतीत घडलं. सचिन लवकर सांग बाळ कुठे आहे, असं म्हणत अर्जुन सचिनची कॉलर पकडतो. त्याबरोबर लगेचच सचिन आता ड्रामेबाजी सुरू करतो आणि तो आता रडू लागतो आणि रडत तो आता म्हणत असतो, अर्जुन अरे असं काय करतोयस आणि असं का बोलतोयस, मी का करेन हे सगळं, अरे माझं स्वतःचं जन्म दिलेलं बाळ मी पळवून का नेईन आणि कुठे नेईन, माझा स्वतःचा ठाव ठिकाणा नाही, मी माझ्या बाळाला कुठे घेऊन जाईन, मी खरं बोलतोय, मी यातलं काहीही केलेलं नाही आहे, हवं तर मी अस्मीची शपथ घेऊन सांगतो, अरे मी सुद्धा तुम्हा सगळ्यांबरोबर बाहेरच होतो ना, मग मी हे सगळं कसं करेन. अर्जुन म्हणत असतो, तूच केलं आहेस, मला माहिती आहे, तुला काय वाटतं मला कळत नाही आहे का. अस्मिता आता अर्जुनवरती ओरडते आणि म्हणते, अर्जुन अरे काय चाललं आहे तुझं, सोड त्यांना. त्याबरोबर मग अर्जुन आता सायलीला घेऊन रूममध्ये येतो. आता त्यानंतर मग सायली आणि अर्जुन विचार करत असतात की बाळाला कोणी पळवलं असेल. त्यावेळी मग आता लगेचच अर्जुन हा इकडे सायलीला खरं सांगू लागतो आणि तो म्हणत असतो, बायको मला तुला एक खूप मोठी गोष्ट सांगायची आहे. सायली म्हणते, कशाबद्दल बोलायचं आहे तुम्हाला, बोला. मग अर्जुन हा आता सायलीला सांगू लागतो, सायली मी तुझ्यापासून एक खूप मोठी गोष्ट लपवली आहे आणि ती म्हणजे मला साक्षी जिवंत आहे ही गोष्ट आधीपासून माहिती होती. सायली म्हणते, काय?
त्यावर अर्जुन म्हणतो, हे बघ तू ही अशीच रिॲक्ट होशील ना, म्हणून मी तुला आधी या गोष्टी सांगत नव्हतो. प्लीज हे बघ, तू शांतपणे बस आणि मला काय म्हणायचं आहे ते ऐकून घे. अर्जुन सायलीला बसवतो, पाणी प्यायला देतो आणि मग आता तो सायलीला म्हणत असतो, सायली मला हे सगळं पूर्वीपासून माहीत होतं. सायली म्हणते, हे सगळं जर तुम्हाला माहीत होतं तर एवढे दिवस तुम्ही माझ्यापासून या गोष्टी का लपवून ठेवल्या? तुम्ही मला का अंधारात ठेवलं? मला अंधारात ठेवून तुम्हाला काय मिळालं? का केलं तुम्ही हे सगळं? त्याबरोबर मग आता अर्जुन हा सायलीला म्हणत असतो, बायको हे सगळं मी प्रतिमात्या आणि रविराज काकाला न्याय मिळवून देण्यासाठी केलं. अगं तुला आठवतं आहे का, मी कोर्टामध्ये फोटो दाखवायला घेऊन जात होतो आणि लगेचच महिपत खरं बोलला. त्यावेळी साक्षीचे फोटो मी कोर्टामध्ये दाखवेन जर तू खरं बोलला नाहीस तर, अशी धमकी मी महिपतला दिली होती आणि त्यामुळेच महिपत पटापट खरं बोलला. म्हणून मी तुझ्यापासून या सर्व गोष्टी लपवून ठेवल्या होत्या, कारण मला माहीत होतं की तुला जर ह्या डीलबद्दल कळालं तर तू ही डील वगैरे मला काहीही करू देणार नाहीस. सायली मी त्या साक्षीला सोडून नाहीच देणार आहे, मी तिला पोलिसांच्या ताब्यात देणारच आहे, पण त्यासाठी मला थोडा वेळ हवा होता. नक्की ती साक्षी जिवंत आहे का नाही हे मला शोधून काढायचं होतं आणि म्हणून मी हे सगळं नाटक करत होतो एवढे दिवस. मला खरंच सगळं आधीपासूनच माहिती होतं. सायली म्हणते, माझा तर विश्वासच बसत नाही आहे, तुम्ही माझा एवढा मोठा विश्वासघात केलात त्यावर अर्जुन म्हणत असतो, बायको प्लीज ट्राय अँड अंडरस्टँड, मी तुझा काहीही विश्वासघात वगैरे केलेला नाही आहे. मी फक्त काही गोष्टी जाणीवपूर्वक तुझ्यापासून लपवून ठेवल्या होत्या, तुला सांगितलं नव्हतं जेणेकरून तुला या गोष्टींमुळे त्रास होऊ नये. आणि बघ आता या सर्व गोष्टी तुझ्या समोर आल्या आहेत आणि तुला आता किती त्रास होतोय. या सर्व गोष्टींमुळे तुला वाईट वाटू नये म्हणूनच मी या सर्व गोष्टी तुझ्यापासून लपवून ठेवल्या होत्या. सायली म्हणते, जर तुम्ही मला विश्वासात घेऊन सर्व काही आधीच सांगितलं असतं ना तर मला आत्ता जेवढा त्रास होतोय आणि आत्ता जेवढं वाईट वाटतंय ना तेवढं वाईटही वाटलं नसतं आणि त्रासही झाला नसता. पण जाऊ द्या, तुम्हाला माझ्या भावनांची किंमतच नाही आहे ना, त्यामुळे तुम्ही माझ्यापासून गोष्टी लपवण्याचं धाडस केलं आणि म्हणून तुम्ही मला काहीही सांगितलं नाही आहेत. जाऊ द्या, मला आता ना काही बोलायचंच नाही आहे. तुम्ही एवढी मोठी चूक केली आहे, मला खरंच विश्वास पटत नाही आहे. अहो ज्या बाईमुळे माझ्या मधुभाऊंना नको ती शिक्षा भोगावी लागली, ज्या बाईमुळे माझ्या मधुभाऊंचा पूर्ण आयुष्याचा खेळ झाला, त्या बाईला तुम्ही एवढ्या सहज सोडून दिलं. तर दुसऱ्या बाजूला इकडे आता अस्मिता ही सुद्धा रडत असते, मोठ्याने आक्रोश करत असते. माझं बाळ कुठे असेल, कसं असेल, काय अवस्थेत असेल, कोणी केलं असेल हे सगळं, कोणाला काय मिळालं असेल माझ्या नवजात बाळाला, हे असं किडनॅप करून हे सगळं कोणाचं काम असेल मला काहीच कळत नाही आहे. मॉम डॅड काहीही करा, पण लवकरात लवकर माझ्या बाळाला शोधून आणा, माझं बाळ कसं राहील माझ्याशिवाय. त्याबरोबर मग आता कल्पना आणि प्रताप आता अस्मिताला धीर देऊ लागतात आणि समजवतात की हे बघ अस्मिता, रडू नकोस, ही वेळ रडण्याची नाही तर लढण्याची आहे, ठामपणे उभं राहण्याची आहे आणि काळजी करू नकोस. अगं आपण लवकरात लवकर तुझ्या बाळाला शोधू आणि आम्ही तुझ्याजवळ तुझं बाळ घेऊन येऊ, काही होऊ देणार नाही आहोत आम्ही तुझ्या बाळाला. शांत हो अस्मिता, शांत हो बाळा. मग आता इकडे अस्मिताच्या बाळाला कसं शोधायचं, काय करायचं याबद्दल प्रताप आणि अश्विन हे दोघंजणं बोलत असतात. प्रताप म्हणत असतो, हे सगळं कोणी केलं असेल आणि का केलं असेल हेच मुळात मला कळत नाही आहे. कोणाची एवढी हिंमत की आपल्या सुभेदारांच्या घरात येऊन एवढी घरात माणसं असतानाही बाळ घेऊन जाण्याची हिंमत केली. त्याबरोबर आता अस्मिता म्हणते, डॅड अहो तुम्ही चर्चा कसली करत बसला, लवकर काहीतरी ॲक्शन घ्या आणि माझ्या बाळाला शोधा डॅड, मला खूप भीती वाटते, मला कळत नाही आहे माझं बाळ कुठे असेल, कसं असेल. अस्मिता आता देवाकडे हात जोडून प्रार्थना करत असते की देवा माझं बाळ लवकरात लवकर माझ्याजवळ घेऊन ये रे. या सगळ्यामध्ये माझ्या नवजात बाळाची काय चूक आहे, का शिक्षा देतोयस तू मला आणि कसली शिक्षा देतोयस. एवढे दिवस माझा नवरा माझ्यापासून लांब होता, आता सचिन इकडे परत आलाय, तर आता तू माझ्या बाळाला माझ्यापासून तोडतोयस. देवा लवकरात लवकर माझं बाळ मिळू देत रे देवा, असं म्हणत आता ती मोठमोठ्याने रडत असते. प्रताप तिला म्हणतो, अस्मिता अगं शांत हो, आणि तो तिला जवळ घेतो आणि म्हणत असतो, काही होणार नाही आहे तुझ्या बाळाला, आपण लवकर शोधून काढू, शांत हो. आणि मग तो अस्मिताला शांत करतो आणि कल्पनाला म्हणतो, कल्पना अस्मिताला तिच्या खोलीत घेऊन जा. त्याबरोबर कल्पना अस्मिताला अस्मी रूममध्ये चल असं म्हणू लागते. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग प्रेक्षकांनो, आजच्या पुरतं इथेच थांबूया. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत या व्हिडिओचा छान पद्धतीने आनंद घेत राहा. ठरलं तर मग ही मालिका तुम्हाला कशी वाटते हे आम्हाला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. टाटा, बाय बाय, धन्यवाद, टेक केअर ऑल ऑफ यू.